या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर कोण जाते? अनुश्री माने डबल गेम करते का? की या आठवड्यात तन्वी कोलते कॅप्टन होणार आहे? आणि बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे की नाही? या सर्व प्रश्नांची मी उत्तर तुम्हाला आज देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, माझ्या बोटाला काय झालंय? सगळ्या मुलांची एकच कहाणी असते, जे क्रिकेट खेळतात त्यांना माहिती. कॅच पकडताना बॉल लागला, एक तर बोट सुचतं किंवा हाड मोडतं. माझं जाऊ द्या. सो नमस्कार मित्रांनो, सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर नाव माझं यज्ञेश आणि आज आपण बिग बॉसवरती रिव्ह्यू करणार आहे नेहमीप्रमाणे. तर येऊया वोटिंग ट्रेंड्सवरती. तर 9 जण यावेळेस नॉमिनेटेड आहेत. घराबाहेर कोण जाऊ शकतं? तर 9 नंबरवरती आहे सागर कारंडे. कारण त्याचा काही गेम दिसतच नाही, फक्त आरडा ओरड किंवा कॉमेडी झाली की संपला, त्याचा गेमच काही नाही. 8 वरती ॲज युजल रुचिता जामदार, त्याची कारणं देऊ मी आता दमलोय. 7 वरती प्राजक्ता शुक्रे, कारण तिचा जो बेस्ट फ्रेंड होता करण तो बाहेर गेलाय, आता तिचा गेम खूप जास्त बदलला तो गेल्यानंतर. 6 वरती आहे दीपाली सय्यद, इकडची ना तिकडची ना कुठली, काहीच बोलू शकत नाही. 5 वरती अनुश्री माने आहे, जिचा गेम दिसतो, जिने काल डबल गेम केलाय. 4 वरती प्रभू शेळके, तो 4 वरती का असतो मला अजून नाही कळलं. तो 4, 5, 3 वरतीच असतो, तो त्याच्या खाली जातच नाही, तो सेफ झोनमध्येच असतो. त्याची पब्लिक काय करते आय डोंट नो. 3 वरती आहे सचिन कुमावत, ती नेहमी राहणार. 2 वरती आहे राकेश बापट आणि 1 वरती रोशन भजनकर. रोशन भजनकर पण जरा हल्ला आहे, तो इकडे जाऊ का तिकडे जाऊ त्याला समजत नाहीये. असे हे वोटिंग ट्रेंड्स आहेत. आणि माझ्यानुसार यावेळेस प्रभू किंवा सागर कारंडे मधला कोणीतरी बाहेर जाऊ शकतं, कारण दोघांची इन्व्हॉल्वमेंट 0 राहिली आता. आय थॉट की सागर कारंडे वाचेल, पण प्रभू शेळके जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर. माझं तर म्हणणे डबल नाही ट्रिपल एविक्शन करा, काढून टाका. सचिनला काढा, प्रभूला काढा, प्राजक्ताला काढला, संपला विषय. रुचिता राहू द्या जरा भांडणं करायला, ठीक आहे. आता विषय आला अनुश्रीचा. अनुश्रीने काल गेम केला, त्याला 5 पैकी 3 जण बाहेर काढायची होती. तिने ठीक आहे प्रभूला काढला, रोशनला काढला, सर्वांना माहिती होतं. तिसरं नाव तिने विशालचं घेतलंय. कॅन यू बिलीव्ह इट यार? टोळीचा मेंबर एवढा मोठा, त्याला कसं काय काढू शकते? प्राजक्ताला काढला असतं तर ठीक होतं, डायरेक्ट विशालला. आणि नंतर रडत होती, आणि हे रुचिताने पकडलं, ती रडत का होती, हे सगळ्या गोष्टी पकडल्या. सो तिथे मला जर तिचा डाऊट आला की नक्की काय करते, इकडे पण नाही तिकडे पण नाही, मध्येच चाललेली. लागणार आहे तिची 100-125% लागणार आहे. आणि हा, सूत्रांच्या माहितीनुसार, माझ्या माहितीनुसार, इकडच्या तिकडच्या गोष्टींनुसार तन्वी कोलते आज कॅप्टन बनणार आहे. तुम्ही आजचा टास्क पाहून घ्या, तो चावीचा टास्क खरंच खूप भारी आहे. म्हणजे चावी शोधण्याचा, लास्ट टाइम पण असंच काहीतरी झाला होता, तो प्राणी शोधण्याचा टाईपमध्ये. यावेळेस चावी शोधायचं आहे, आणि चावी शोधल्यानंतर 5-6 कुलप आहेत, 3-4 कुलप आहेत. त्या कुलपाला ती परफेक्ट जर चावी बसली तर तुम्ही जिंकलात, नाही तर नाही. टास्क खूप सुंदर आहे, पाहायला मजा येईल. आणि त्यानुसार तन्वी कोलते आज कॅप्टन होणार आहे. आणि विषय राहिला बिग बॉसच्या स्क्रिप्टेडचा. काल मी दिव्या शिंदेचा एक इंटरव्ह्यू पाहत होतो, त्याच्यामध्ये ती बोलत होतीस की माझ्या डॉक्टर आणि बिग बॉसमध्ये ज्या गोष्टी झाल्या ते तन्वीलाच काय समजल्या. मला असं काय वाटतंय की बिग बॉस तन्वीला गाईड करतोय की तू हे कर, तू टोळी सोडून दे, आता याच्यासोबत राहा, ते कर, अशा सगळ्या गोष्टी कर. आणि तन्वीचं फेवरिझम होतंय असं मला वाटतंय. तन्वीचं, काटा ग्रुपचं, राकेश बापटचं, हे दोघा तिघांचं होतच आहे, दिसतंय ते सरळ सरळ यार. आणि दिव्या शिंदे बाहेर आल्यानंतर जर असं बोलत असेल, ती बाहेर आल्यानंतर तन्वीचंच नाव घेते, तो करण बाहेर आल्यानंतर तन्वीचंच नाव घेतोय, आयुष बाहेर आल्यानंतर पण तन्वीचं नाव घेते, तन्वी फेक वागते, कशी वागते, काय नक्की होतंय काय घरामध्ये? तुम्ही 24 तास तर दाखवत नाही. माझी विनंती, दाखवा ना. एक सीझन तुम्ही दाखवला होता 24 तास, आता का दाखवत नाही? तुमच्याकडे एडिटर नाहीये, तुमच्याकडे पैसा नाहीये, तुमच्याकडे टीम नाही. अरे 8 तासांची शिफ्ट करा आणि दाखवा. काय माहिती रे भेंडी. तर असा सगळा विषय होता आजच्या व्हिडिओचा. खूप दिवसांनी हा व्हिडिओ आलाय, कारण मला बोर होते बिग बॉस पाहून. लवकर बंद करा, नाही तर कोणतरी दुसरं मागवा. आणि जमत नसेल तर अभिजित बिचुकले पाठवा. मी राखी बसत अभिजित बिचुकले मी 2 महिने पाहिले उरलेले, बास. दोघांमध्ये टास्क घ्या, एकाला नॉमिनेट करा, एकाला कॅप्टन बनवा, एकाला कॅप्टन बनवा, एकाला नॉमिनेट करा, बास. खुश, अख्खा महाराष्ट्र खुश होईल. तर हे नको करू खरंच. मी जे केलंय ना, काय टीम आणली, काय कास्टिंग केले, वाह सुंदर. मी टाळ्या पण नाही वाजू शकत, नाही बोटाला लागले. जाऊ द्या, सोडा. तुम्ही सबस्क्राईब करा, बस, बाकी काय नाही. मी खुश, तुम्ही खुश. बिग बॉसवाल्यांच्या आईच्या